वाहतुकीचे नियम तोडल्यावर आता फक्त दंड भरून सुटका होणार नाहीये, तर वाहतुकीचे नियम तोडल्यावर त्याचा मोठे परिणाम वाहन चालकांना भोगावे लागणार आहेत। सलग 6 वेळा वाहतुकीचे नियम तोडल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात येणार आहेत। शिवाय वाहन चालकाला 2 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात येणार आहे। हे एवढ्यावरच थांबणार नाहीये, तर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांचं खास समुपदेशन करण्यात येणार आहे। त्यासाठी मुंबईत 34 काउन्सिलिंग सेंटर्स उभारण्यात येणार आहेत। तर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी विशेष 12 पथकं नेमण्यात आली आहेत। त्यामुळे वाहतुकीचा नियम तोडणं आता वाहन चालकांना चांगलंच महागात पडणार आहे। सुप्रीम कोर्ट कमिटीच्या डायरेक्टिव्हनुसार महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने नुकताच एक GR इश्यू केलेला आहे, ज्यामध्ये 6 ट्रॅफिक व्हायलेशन्सला इवन पहिल्यांदा जराही आपण तो ट्रॅफिक व्हायलेशन केला तरी आपलं मोटर ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिने सस्पेंड केलं जाऊ शकतं। ट्रॅफिक विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे। मॅडम, आता पण एकाला पकडलं नाही, त्यांनी काय केलं होतं? त्यांनी सिग्नल जम्प केला होता। आता तुम्ही कोणती कारवाई करणार आहे? त्याला आम्ही ट्रॅफिकची सिग्नल जम्पची कारवाई करणार आणि त्यांच्याकडून सिग्नल जम्प केला त्याबाबत जी फीज आहे 100 रुपये ती फाईन भरून घेणार, त्यांना एक पावती देणार आणि त्यांचं लायसन आम्ही RTO ऑफिसरकडे देणार। RTO ऑफिसर पुढील कारवाई करणार, त्यांचं लायसन जमा करून घेणार, रद्द करणार, 3 महिन्यासाठी सस्पेंड करणार आणि त्याबद्दल त्यांना मेमो देणार। धन्यवाद। तर पाहिलं की ट्रॅफिक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। हा नियम आजपासून सुरू झालेला आहे आणि आजपासूनच ट्रॅफिक जे पोलीसवाले आहेत त्यांनी कामाला सुरुवात केली आहे। त्यामुळे प्रदीप सर, विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई। तर कोणते नियम तोडल्यावर कारवाई होणार आहे आपण पाहूयात। गाडी चालवताना ट्रॅफिक सिग्नल तोडणे, गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलणे, दारू पिऊन गाडी चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहनात भरणे, ट्रक किंवा टेम्पोत प्रवासी वाहतूक करणे,